सांगितलेलं आहे ग्रामगीता कोणी लिहिली आहे. असे क्वेश्चन्स इथे DMR फार्मसिस्टसाठी हे तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत हे. तर हे बघू शकता. तर बघू शकता याचं उत्तर संत तुकडोजी महाराज यांनी ही ग्रामगीता लिहिली आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघू शकता कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याचं पत्राचे स्वरूप कसे असते, त्याचं अनौपचारिक असं दिलेलं आहे उत्तर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्दजोड्यापैकी योग्य शब्दजोड्या शोधा. तर याच्यामध्ये पुत्र, जमात, तरुण, गोप आणि त्याचं उत्तर आहे तिसरं वर आणि वधू. त्याचं उत्तर आहे वर आणि वधू. तर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलेला आहे पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अनुयायी असतात हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो. तर बघू शकता मित्रांनो त्याचे अनुयायी असतात. पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अनुयायी असतात हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो. तर याचे आन्सर बघू शकता वेताळाच्या मागे भूतवाळ. वेताळाच्या मागे भूतवाळ याचा एक याचा आन्सर आहे. तर मित्रांनो अजून एक क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. त्याच्याविषयी संपूर्ण आपण आज ही माहितीच घेणार आहोत आज दिवसभर. तर ते मित्रांनो त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे एक वचन अनेक वचन शब्दाच्या जोड्या इथे लावायच्या आहेत. त्यापैकी चुकीची शब्दजोडी तुम्हाला इथे ओळखायची आहे. तर बघू शकता याचा आन्सर इथे दिलेला आहे उंदीर आणि उंदिरे याचं एक आणि अनेक वचन याचं शब्दाच्या जोड्या इथे आहेत. तर त्याच्यानंतर मी बघू शकता 7 नंबरचा क्वेश्चन आहे विरोधार्थी शब्द जोड्यापैकी तर विरोधार्थी शब्द जोड्यातील योग्य जोडी सांगायचे. याच्यामध्ये आन्सर्स बघू शकता स्वस्त महाग स्वर्ग नरक ऑप्शन्स आहेत ते मला दिलेले आहेत. स्वच्छ निश्चल याचं उत्तर आहे 3 नंबरचं. त्याच्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्या समोर हे बघू शकता त्या स्क्रीनवरती रिकाम्या जागी खुश होणे हा अर्थ सांगणारा योग्य वाक्यप्रचार लिहा. मैत्रिणीला बघून मीराची कोळी खुलणे. ऑप्शन नंबर 4 नंबरचं इथं ऑप्शन इथे दिलेला आहे. क्वेश्चन क्रमांक 9 याचं बघू शकता उत्तर आहे यशवंत मनोहर.
क्वेश्चन क्रमांक 10. क्वेश्चन क्रमांक 10 मध्ये बघू शकता मित्रांनो, माझ्याच्याने हे काम करतो या वाक्यातील योग्य प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी. देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? तुमच्या समोर ऑप्शन बघू शकता. रामनाथ चव्हाण, प्रेमानंद गज्वी, कमलाकर डहाट, प्रकाश त्रिभुवन. तर याचं राईट उत्तर बघू शकता 2 नंबरचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13. समुदर्शक शब्दाच्या जोड्यातून अचूक जोडी शोधा. रुपये संघ, बाबू जमाव, पक्षी ताटवा. ऑप्शन नंबर 1 पाले भाजी खड्डी. याचं आन्सर आहे 1 नंबरच पाले भाज्या गड्डी. क्वेश्चन नंबर 14. पत्रकार सारणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पत्रकार सारणी पुस्तकाचे लेखक अरविंद जगताप आहेत. तर इथे बघू शकता हे ते होते जनरल नॉलेजचे. आता हे काय आहे तर ग्रामॅटिकल क्वेश्चन्स आहेत. हे इम्पॉर्टन्स. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनॉमी ऑफ द गिवन वर्ड. तर ह्याचं आन्सरचं बघू शकता. क्वेश्चन नंबर 3 हे ॲग्री आन्सर आहे. वर्ड ऑफ डिने. क्वेश्चन नंबर 2 नंबरचं बघू शकता मित्रांनो. तर इथे हे ग्रामॅटिकल काही क्वेश्चन्स आहेत DMR साठी. तर याच्यामध्ये तुम्ही चेक करून घेऊ शकता ग्रामॅटिकल सर्व इथे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टन्स काही क्वेश्चन्स आहेत इथे. सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट. तर मित्रांनो हे बघू शकता बुद्धिमत्ता चाचणीचे काही क्वेश्चन्स आहेत इथे. तर इथे तुम्ही बघू शकता इथे असे क्वेश्चन्स पण इथे येणार आहेत. तर इथे बघू शकता डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्प्रेड झोन इंडिया यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यातील पट्टीपोलम गावातून APJ अब्दुल कलाम यांनी सॅटेलाइट व्हेइकल मिशन्स 2023 रोजी सुरू केले. तर यांचं अब्दुल कलाम यांनी कोणत्या गावातून इथे आणि सॅटेलाइट मिशन सुरू केले त्याचं आन्सर बघू शकता तामिळनाडूमधून केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघू शकता ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. घड्याळ, वेळ आणि हायग्रोमीटर. तर याचे आर्द्रता याचं आन्सर आहे. तर आर्द्रता ही जसं घड्याळ वेळचं आहे तर हायग्रोमीटरचं याचं आर्द्रता आहे असं आहे.
तर क्वेश्चन नंबर 6चं बघू शकता. तर मे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार मणिपूरचे 12वे मुख्यमंत्री तोमन वीरेन सिंह हे खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत? तर इथे बघू शकता ऑप्शन दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष याचे हे राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. क्वेश्चन नंबर 7. एका आयताची परिमिती 82 सेंटीमीटर आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 400 सेंटीमीटर आहे. त्या आयताच्या कर्णावर काढलेल्या चौरस क्षेत्रफळ सेंटीमीटर मध्ये किती आहे? तर बघू शकता हे मॅथचा काही क्वेश्चन्स पण येतात. 881 याचं उत्तर आहे. खाली क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघू शकता दिलेल्या शब्दाच्या इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे योग्य क्रम असलेला पर्याय निवडा. तर बघू शकता याचं 4, 5, 4, 3, 2, 1 याचा योग्य क्रमांक आहे. क्वेश्चन नंबर 14. जर शीला ही माझ्या पतीची बहीण आहे तर शीलाच्या वडिलांचे माझ्या मुलीशी कोणते नातं आहे? असे पण काही क्वेश्चन येतात बुद्धिमत्ता चाचणीचे. तर इथे आहे वडिलाचे वडील. तर क्वेश्चन नंबर बघू शकता 18 मध्ये मे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश बालकार्य पीडितांना, लैंगिक अत्याचारांना बळी पडलेली बालके आणि ॲसिड हल्ल्यातील बळी महिला आणि बालके यांना दिलासा देण्याची आहे? तर ऑप्शन्स बघू शकता. बाल संगोपन योजना, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आणि मनोधैर्य योजना. तर बघू शकता अशा प्रकारचा हे क्वेश्चन्स आहे. असे पण क्वेश्चन इम्पॉर्टन्स क्वेश्चन हे पण विचारले जाऊ शकतात. राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? तर बघू शकता उत्तर 4 नंबरचं ऑप्शन्स आहे. त्याचं उत्तर डॉक्टर एस राधाकृष्णन. क्वेश्चन नंबर 27. ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी आणि चौथा शब्द तिसऱ्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे 5व्या शब्दाशी संबंधित असलेला योग्य असलेला पर्याय निवडायचा आहे. जसेच वनस्पतीशास्त्र रोपे आणि मृदाशास्त्र माती, कीटकशास्त्र कोणता आहे? तर कीटकशास्त्र किडे. क्वेश्चन नंबर 29. राष्ट्रीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद विशिष्ट केंद्रशासित प्रदेशाची नियम बनवण्याच्या राष्ट्रपतीच्या अधिकाराशी संबंधित आहे? अनुच्छेद 240. याचं आन्सर आहे अनुच्छेद 240. क्वेश्चन क्रमांक 2 बघू शकता इथे. प्रभाग युनिट स्तरावर औषधाचा साठा करण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता सत्य नाही? बघू शकता तेल आणि तत्सम पदार्थ गरम व खुल्या जागेत ठेवणे हे याच्यात तत्सम नाही म्हणतात.
तर हे सर्व क्वेश्चन्स आहेत ते औषधाविषयी, औषध निर्माताविषयी क्वेश्चन्स काय आहेत. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये औषधी द्रव्ये आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 च्या कोणत्या कलमात सौंदर्य प्रसाधन या शब्दाची व्याख्या केली आहे. कलम क्रमांक 4 मध्ये 4 आणि 3 कलम क्रमांक 4 आणि 3 मध्ये याची सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 सौंदर्य प्रसाधन याची व्याख्या केलेली आहे. रुग्णालयातील औषधत्व फार्मासिस्ट खालीलपैकी कशाचा जबाबदार नसतात. तर रुग्णालयातील औषधतज्ञ फार्मासिस्ट खालीलपैकी कशासाठी जबाबदार नसतात. तर बघू शकता याचे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. तर याचं क्वेश्चन नंबर 2चं इथं याचं आन्सर आहे. आन्सर 2 नंबरचं इथे दिलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो याचे उत्तर आहे रुग्णालयातील औषधतज्ञ OPD मधील रुग्णावर उपचार करण्यासाठी जबाबदार नसतात. तर अजून क्वेश्चन्स आहेत बघू शकता. फार्मास्युटिकल काउन्सिल इंडिया गव्हर्नड बाय प्रिव्हिजन ऑफ द ऍक्ट विच इयर वाज ऍक्ट पास. 1948 मध्ये हा फार्मसी काउन्सिल ऍक्ट इथे पास झालेला आहे. तर मित्रांनो हे पण फार्मसी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत. भारतीय औषधी कोष आयोग IPC ही खालीलपैकी कोणत्या वर्षापासून आणि संस्था म्हणून पूर्णपणे कार्यरत झाली आहे. 2019 मध्ये ही संस्था कार्यरत झालेली आहे.
बघू शकता क्वेश्चन नंबर 12. टॅब्लेटसाठी खालीलपैकी कोणते बरोबर आहे? त्या पाण्याच्या घोटाबरोबर गिळणे सोपे असते. 2 नंबर, या गोळ्या विविध भौतिक परिस्थितीमध्ये अत्यंत स्थिर असतात. तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 12. त्याचं आन्सर्स बघू शकता. क्वेश्चन नंबर 12 याचा आन्सर आहे 1. क्वेश्चन नंबर 15 बघू शकता. बहुतेक देश हे केवळ डॅश म्हणून राष्ट्रीय मान्यता असलेल्या औषधाच्या आयात आणि विक्रीला मान्यता देतात. तर बघू शकता याचा आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन GMP. Which drug is used to reduce body temperature or control fever? तर इथं ऑप्शन्स बघू शकता. इथे 4 ऑप्शन्स आहेत. तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन्स अँटीपायरेटिक्स. अँटीपायरेटिक ड्रग्स हे टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात. तर क्वेश्चन नंबर 18 बघू शकता. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीस रसायनशास्त्राने औषध निर्माण उद्योगात क्रांती घडवून आणण्यासाठी सुरुवात केली. क्वेश्चन नंबर 18 मध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीस डॅश रसायनशास्त्राने औषध निर्माण उद्योगात क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली. उत्तर आहे 2 नंबरचं कृत्रिम रसायनशास्त्र. तर बघू शकता क्वेश्चन नंबर 19. तर याचं टू हेल्प पर्सन सफरिंग फ्रॉम फिजियोलॉजिकल डिसऑर्डर विच ऑफ द फॉलोइंग इश्यूज आर नॉट इम्पॉर्टंट? डिप्रेशन. फिजियोलॉजिकल डिसऑर्डर विच ऑफ द फॉलोइंग इश्यू आर नॉट इम्पॉर्टंट? डिप्रेशन इज नॉट इम्पॉर्टंट. खालीलपैकी कोणत्या औषधाची जोडी त्याचा दुष्परिणामांसह योग्यरित्या जुळली आहे? बघू शकता इथे ऑप्शन्स काय असे दिलेले आहेत. लॅमिउडिन, श्रवणलोप ह्याच्यासाठी ही जोडी दुष्परिणामांसह योग्यरित्या जुळलेली आहे. तर क्वेश्चन नंबर 21 बघू शकता. तर न्यूरोफार्मकोलॉजी स्टडी द बेसिक फंक्शन विच ऑफ द फॉलोइंग? न्यूरोफार्मकोलॉजी स्टडी द बेसिक फंक्शन विच ऑफ द फॉलोइंग? ब्रेन रिलेटेड स्टडी न्यूरोफार्मकोलॉजी मध्ये केली जाते. तर क्वेश्चन नंबर 23 बघू शकता. क्वेश्चन मध्ये शुष्क औष्णिक निर्जुतीकरणाने तीक्ष्ण वैशिष्ट्यावर वेस्ट शार्प किमान तापमान 90 मिनिटांचा कालावधी असलेल्या प्रत्येक चक्रात किमान 150 मिनिटांचा रेसिडेंट कालावधीसाठी प्रक्रिया केली जाऊ शकते. 185 साठी ते केली जाऊ शकते. डॅश तर बघू शकता मित्रांनो, हे पण फार्मसी रिलेटेडच क्वेश्चन्स आहेत. डॅश इज प्रोबॅबली द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इन द नोन युनिवर्स. ह्युमन ब्रेन. प्रोबॅबली मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नोन ॲज अ युनिवर्स. तर याचं आन्सर आहे 2 नंबरचं. तर बघू शकता ह्युमन ब्रेन. तर क्वेश्चन नंबर 28 बघू शकता मित्रांनो.
खालीलपैकी कोणत्या वर्षापासून भारतामध्ये ब्रिटिश औषधी कोष अधिकृत करण्यात आला होता? 1885 मध्ये. 1885 मध्ये इथे ब्रिटिश फार्माकोपिया अधिकृत करण्यात आला होता. तर बघू शकता क्वेश्चन नंबर 32. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे द्रव डोसाचे वर्गीकरण किती गटामध्ये केले जाते? तर बघू शकता याचं आन्सर दिलेलं आहे. 3 नंबरचं ऑप्शन याचं आन्सर आहे. याचं असं आन्सर आहे 2. तर क्वेश्चन नंबर बघू शकता क्वेश्चन नंबर 33. मूत्रपिंडाची तीव्रता दुखापत ही खालीलपैकी कोणत्या औषधाचा दुष्परिणाम आहे? मूत्रपिंडाची तीव्र दुखापत ही खालीलपैकी कोणत्या औषधाचा दुष्परिणाम आहे? तर इथं दिलेलं आहे प्रोटॉन पंप इनिबिटर. मूत्रपिंडाची तीव्र दुखापत ही खालीलपैकी कोणत्या औषधाचा दुष्परिणाम आहे? तर याचं प्रोटॉन पंप इनिबिटर राईट आन्सर आहे. तर क्वेश्चन नंबर 34 आहे. त्याची किंमत मौखिक डोसाच्या स्वरूपाच्या तुलनेत सर्वात कमी असते. या रूपातील डोसाची किंमत ही डोसाच्या इतर रूपाच्या तुलनेत कमी असते. इथे डोसाच्या कोणत्या रूपाबद्दल चर्चा केली जाते? टॅबलेट. तर याचा आन्सर आहे टॅबलेट. क्वेश्चन नंबर 36. तर क्वेश्चन नंबर 36 मध्ये बघू शकता हा शब्द जागतिक स्तरावर औषध निर्माण शाळेची मांडणी दर्शवण्यासाठी वापरला जातो. जेथे औषध तज्ञ रुग्णाच्या थेट संपर्कात येतो. येथे कोणत्या प्रकारच्या औषध निर्माण शाळेबद्दल चर्चा केली जात आहे? सामुदायिक औषध निर्माण शाळा. तर क्वेश्चन नंबर 37 मध्ये बघू शकता खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून भारतीय औषधी कोष IP प्रकाशित केला जातो? इंडियन फार्माकोपिया म्हणजे ज्याला भारतीय औषधी कोष याला असं म्हटले जाते. भारतीय औषधी कोष याला म्हटले जाते. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे DMR मध्ये. हा पण क्वेश्चन्स भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. तर बघू शकता क्वेश्चन नंबर 38 आहे. खालीलपैकी काय रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक असते? मूलभूत सामान्य वैद्यकीय औषधाच्या यादीत मोडत नाही. तर इथे बघू शकता असे दिलेले OPD, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया करण्याची OT सेटअप, उद्यान हे याच्यामध्ये मूलभूत सामान्य वैद्यकीय उपचाराच्या यादीत मोडत नाही. क्वेश्चन नंबर 39. औषधाच्या वर्गीकरणाबाबत खालीलपैकी कोणता विधान बरोबर नाही? ग्लायकोसाइड, अल्कोलाइड आणि स्टेरॉइड ही औषधाची नैसर्गिक रूपे आहेत. DNC ऍक्ट म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 वॉज ओरिजिनली नाउन ॲज. तर याचं ड्रग ऍक्ट 1940 असं इथे त्याला म्हटलेलं आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक वॉज ओरिजिनली नाउन ॲज कशावरून त्याला ओळखले जाते? ड्रग ऍक्ट 1940 मध्ये अशा नावाने त्याला ओळखली जाते.
तर मित्रांनो बघू शकता, हे एक दुसरा क्वेश्चन्स पेपर आहे. तो पण MCQ क्वेश्चन. ते आतापर्यंतचे इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स पेपर्स आहेत हे. तर याच्यामध्ये बघू शकता आता आपण हा नवीन दुसरा पेपर्स, ह्याच्यामध्ये पण काही क्वेश्चन्स इम्पॉर्टन्स क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघू शकता, एप्रिल 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने अरुणाचल प्रदेशमध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्राम VVP सुरू केला? अमित शहा. तर याचा आन्सर आहे, चालू घडामोडीमधला क्वेश्चन्स आहे या. अरुणाचल प्रदेशमध्ये VVP सुरू केला आहे, तर अमित शहा. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2, डुकरावली राष्ट्रीय संशोधन केंद्र भारतातील खालील कोणत्या राज्यात आहे? आसाममध्ये. डुकरावली राष्ट्रीय संशोधन केंद्र आसाममध्ये आहे. तर त्याच्यामध्ये बघू शकता, हे असे क्वेश्चन्स इथे आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये बघू शकता, तर इथे सांगितलेलं आहे, डिसेंबरमध्ये सुनीताचा झालेला मासिक खर्च 48,000 आहे आणि तिच्या मासिक उत्पन्नापेक्षा 20% कमी आहे. जानेवारीमध्ये तिचे उत्पन्न 12% ने बचत ते 15 ने वाढली. जानेवारीतील तिचा खर्च मागील महिन्याच्या तुलनेत कितीने वाढला आणि कमी होतो? तर इथे 5,400 रुपयाने वाढतो. याचं आन्सर इथे दिलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 8 बघू शकता. क्वेश्चन नंबर 8 सांगितलेला आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलोपार्जित घर जानकीनाथ भवन हे खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर याचं आन्सर आहे कटक. कटकमध्ये वडिलोपार्जित घर जानकीनाथ भवन हे आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नाउन ॲज अ डेअरी शुगर? त्याचं ऑप्शन्स बघू शकता, 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचा आन्सर आहे 2, लॅक्टोज. क्वेश्चन नंबर 20 बघू शकता, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात मांडियागोळ या आदिम जमातीच्या एकात्मिक विकासासाठी 1973 मध्ये लोक बेरदारी प्रकल्प LBP कोणी सुरू केला? बाबा आमटे यांनी हा LBP प्रकल्प सुरू केला. 1942 मध्ये भारतातील राष्ट्रवादींनी स्थापना केलेल्या भारतीय राष्ट्रीय लष्कर सशस्त्र बलाच्या महिला रेजिमेंटचे नाव काय होते? झाशीची राणी रेजिमेंट. तर क्वेश्चन नंबर 28 बघू शकता, ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे ऑप्शन बघू शकता, इथे दिलेले शिमला, बिलासपूर, चंबा. याचा आन्सर आहे इथे कुल्लूमध्ये याचं नॅशनल पार्क हिमाचल खालीलपैकी इथे कुल्लूमध्ये दिलेला आहे. तर हे बघू शकता, फार्मसी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत इथे. तर हे आता आपण क्वेश्चन सुरू करूया. तर याच्यामध्ये क्वेश्चन बघू शकता, द कन्सेप्ट ऑफ GMP वॉज इंट्रोड्यूस्ड इन शेड्यूल X, शेड्यूल M, शेड्यूल C आणि याचं आन्सर आहे 2 नंबरचं शेड्यूल M. शेड्यूल M याचं राईट आन्सर इथे दिलेलं आहे.
Chlorpromazine is a containing antipsychotic drugs. तर ऑप्शन बघू शकता, ज्याचा आन्सर आहे 3 नंबर. तर क्वेश्चन नंबर 6 बघू शकता. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग बी लॅक्टम अँटीबायोटिक्स इज अ ॲसिड रेसिस्टन्स. तर आणि सेमी सिस्टेटिक पेनिसिलिन. ऑप्शन्स याचा आन्सर आहे पेनिसिलिन बी. ॲट्रोपिन हे औषध डॅश पासून मिळते. ॲट्रोपिन ड्रग हा कोणत्या वनस्पती पासून मिळतो, तर इथे वनस्पती स्त्रोत या पासून हे ॲट्रोपिन ड्रग मिळतो. तर मित्रांनो बघू शकता, कोविड-19चा हा एक क्वेश्चन इथे आलेला आहे आता. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघू शकता, ट्रेस द स्टेरॉइड डॅश इज युज्ड कोविड-19 मॅनेजमेंट ॲज पर द एसेन्शियल ड्रग लिस्ट. तर ऑप्शन नंबर 2 नंबर याचं आन्सर दिलेला आहे. क्वेश्चन 10 मध्ये बघू शकता, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज नॉट बोरोन इन्फेक्शन. तर याचा आहे 1 नंबरचं मलेरिया. तर क्वेश्चन नंबर 15 फार्मसी रिलेटेड आहे, तो पण बघू शकता. द ब्रिटिश फार्माकोपिया इज पब्लिश्ड एव्हरी इयर इन द मंथ ऑफ. तर ब्रिटिश फार्माकोपिया एव्हरी इयर कोणत्या मंथ मध्ये पब्लिश केला जातो. तर याचा आन्सर आहे ऑगस्ट मध्ये. खालीलपैकी एक घरगुती निदान साधन एड कोणते आहे. तर तापमापी घरगुती निदान साधन आहे. क्वेश्चन नंबर 18 बघू शकता. क्वेश्चन नंबर 18 मध्ये सांगितलेलं आहे, फार्माकोडायनॅमिक इंटरॅक्शन नॅलॉक्झॉन अँटीगोनिस्ट. याचं ऑप्शन्स बघू शकता. याचं आन्सर आहे 4 नंबरचं मॉर्फिन. तर क्वेश्चन नंबर 22 बघू शकता. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज युज्ड ॲज अ इंट्राव्हेनस जनरल एनेस्थेटिक्स. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज युज्ड इन इंट्राव्हेनस एनेस्थेटिक्स. तर डायजेपाम याचं आन्सर आहे. तर क्वेश्चन नंबर 22 याचं आन्सर 4 नंबरचं डायजेपाम आहे. डॅश एडिशन ऑफ द इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड इन 1966. सेकंड एडिशन हे इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिश झालेलं आहे 1966 मध्ये. क्वेश्चन नंबर 25 बघू शकता. क्वेश्चन नंबर 25 द फॉस्फरस कंटेनिंग AC इनिबिटर्स. फॉस्फरस कंटेनिंग AC इनिबिटर्स कोणतं आहे. तर क्वेश्चन नंबर 25 याचं आन्सर आहे 3 प्रेसिनोप्रिल. क्वेश्चन नंबर 26 विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज ऑब्टेन फ्रॉम ह्यूमन सोर्स. आन्सर आहे 3 नंबर.
दातावरील आयोडीनचे डाग डॅश डॅश द्वारे काढले जातात. क्वेश्चन नंबर 27 बघू शकता. तर याचं दातावरील आयोडीनचे डाग डॅश डॅश द्वारे काढले जातात. तर याचं आन्सर आहे सोडियम थायसल्फेट. क्वेश्चन नंबर 28. The schedule of biological and facial products are maintained in Schedule C. शेड्यूल सी मध्ये बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट मेन्शन केलेले जातात. क्वेश्चन नंबर 29. द इयर्स ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ USFDA इंडियन ऑफिसर न्यू दिल्ली. तर याचं 2008 मध्ये इस्टॅब्लिशमेंट USFDA. क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये असं विचारलं आहे कंजेस्टिव्ह हार्ट डिसीजचं याच्यासाठी स्पेशल कॅटेगरी ड्रग युज्ड बाय कंजेस्टिव्ह हार्ट डिसीज इज कार्डियक ग्लायकोसाइड. याचं उत्तर आहे कार्डियक ग्लायकोसाइड 2 नंबरचं ऑप्शन्स. द स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ ड्रग युज्ड टू कंजेस्टिव्ह हार्ट डिसीज कार्डियक ग्लायकोसाइड. क्वेश्चन नंबर 31. तर क्वेश्चन नंबर 31 मध्ये बघू शकता समाजसेवी औषधालयामधील एका प्रभावी संघाचे खालीलपैकी कोणत्या विशिष्ट नाहीत. उत्तर आहे 2 नंबरचं संघर्ष निर्मिती. तर क्वेश्चन नंबर 37 बघू शकता. क्वेश्चन नंबर 37 मध्ये सांगितलं आहे लिस्ट ऑफ ड्रग रिक्वायर्ड टू बी टेकन ओनली अंडर सुपरविजन ऑफ द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर इज शेड्यूल अंडर. तर शेड्यूल जी मध्ये ते हे यूज केले जातात. लिस्ट ऑफ ड्रग रिक्वायर्ड टेकन ओनली सुपरविजन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर शेड्यूल जी. सॅलिसायडेट कोण इंड्यूस करत होतं पेप्टिक अल्सर. क्वेश्चन नंबर 40. इन द इसेन्शियल ड्रग अँड कंज्युमेबल पोटॅशियम क्लोराइड इज लिस्टेड अंडर डॅश डॅश डोसेस फ्रॉम ओरल लिक्विड. उत्तर आहे याचं ओरल लिक्विड. तर धन्यवाद मित्रांनो. तर असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.